डान्स बारमधून सर्वजण बाहेर येताना दिसत आहेत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही. मला असं वाटतं या घटनेचं आपण चौकशी कराल का? व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओ सुद्धा देतो साहेब. परंतु पोलिसाचं संरक्षणावरतीच हे डान्स बार चालतात आणि म्हणून ह्या प्रकरणाची चौकशी करणार का? सोलापूर शहरात काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैधरित्या डान्स बार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या डान्स बारमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली. देशमुख म्हणाले की सोलापूर शहरासह विशेषतः दक्षिण तालुक्यातील काही ग्रामीण भागात अवैधरित्या डान्स बार सुरू आहेत. या संदर्भातील व्हिडिओ क्लिप त्यांनी पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडे दिल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. संबंधित क्लिप नंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी डान्स बारमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र अधिकारी बाहेर येताना दिसत असले तरी संबंधित डान्स बारवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप त्यांनी केला. यामुळे हे डान्स बार पोलिसांच्या संरक्षणाखाली सुरू असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. दरम्यान गृहमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडली. त्यामुळे सोलापूरकरांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. अध्यक्ष महोदय, हा याच्याशी निगडीत प्रश्न आहे, डान्स बारचा प्रश्न आहे. सोलापूरच्या आयुक्त कार्यालयात मी व्हिडिओ पाठवला, डान्स बार कसा चालतोय, अवैध कसा चालतोय. तो व्हिडिओ घेऊन CP ऑफिसच्या कार्यालयातून अधिकारी पाठवतात. डान्स बारमधून सर्वजण बाहेर येताना दिसत आहेत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही. मला असं वाटतं या घटनेचं आपण चौकशी कराल का? व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओ सुद्धा देतो साहेब. परंतु पोलिसाचं संरक्षणावरतीच हे डान्स बार चालतात आणि म्हणून ह्या प्रकरणाची चौकशी करणार का? अध्यक्ष महोदय, मान्य सदस्य सुभाषबाबू देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं सभागृहाला माहिती देऊ इच्छितो की राज्यामध्ये ज्या शहरांमध्ये जे काही ऑर्केस्ट्रा बार सुरू आहे त्या न्यायालयानं जे काही आपल्याला फ्रेमवर्क तयार करून दिलं, नियम तयार करून दिलं, त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी लायसन्स देण्यात आलेले आहे. परंतु असं असताना देखील काही ठिकाणी ह्या नियमांची पायमल्ली करून, नियम तोडून काही ठिकाणी वेगळे प्रकार त्या ठिकाणी चालतात. यानंतर शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की या पद्धतीनं एकदा, दोनदा आणि जास्तीत जास्त तीनदा जर का अशा पद्धतीचे नियम तोडले गेले तर तातडीनं त्या ऑर्केस्ट्रा बारची परवानगी त्या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, ग्रामीण दक्षिणला सुद्धा कंदलगाव परिसरामध्ये सुद्धा आपण दिलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त डान्स बार आहेत. ह्याची जरा चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार का? मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे त्या संदर्भात सखोल चौकशी करून जे जे याच्यामध्ये दोषी आढळतील किंवा अशा पद्धतीच्या काही तिथे प्रकार सुरू असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. Right now and press the bell icon. Never miss an